सकाळी सकाळी थंडी एवढी पडत होती तेव्हाच मी समजलो कोणतरी आपल्या फ्रीजचं झाकण बंद करायचं राहिलं. तरी पण मी आपल्या अंगाले वस्त्र आणि डोक्याला शस्त्र बांधून निघालो हिंगणघाट जायचं. एवढ्या थंडीत एकट्याची जीर होण्यापेक्षा मला सोबताली घ्याव, त्याची जिरली तर आत्मेला थोडं बरं वाटलं. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर जमीन लावली गाडी. हाताकडे पाहिलं तर हाताची हिम क्रीम झाली. मी म्हणलं घ्या थोडीशी. मग आठवलं आज गुरुवार आहे. पोऱ्याच्या मग कॉलेजच्या अंदर गेलोच होतो तेवढे साबुदाण्याचे 3 वडे भेटले, ज्याला आताच तेलातून बाहेर काढलं. इकडे विकतचा परफ्यूम घेऊन फुकटचं प्रदूषण सोडणं चाललो. युद्धावर जायचा टाइम झाला, सैनिकांना तयार केला आणि निघालो अंदर जायसाठी. मैदानात आल्यावर पिंटू भाऊ म्हणे दुश्मन देशचे सेनापती शस्त्र टाकून पराले म्हणे. या पोरगा म्हणे माझ्या सकाळचं सामान दवडलं म्हणे. मी म्हणलं दुपारी भेटून जाईन. शेजारच्या पोरीचं लपडं कोणाबर आहे ते मालूम राहते पोराला, पण आज पेपर कोणता आहे ते मालूम नाही राहत. वर्षभरातून एकदा पेपरमध्ये लावलेला दिवा दाखवतच होता की त्याला पाहून मग आजानं आजी लिहिलेलं प्रेमपत्र आठवलं. प्रामाणिकपणे पोरं पेपर लिहितच होते. तेवढ्यात नगरपालिकेवाल्यानं बाहेर केलं. बैलाच्या कोट्यातून जसे बैल निघते तशा कॉलेजमधून मेंढरे निघा. घरी भलेही 50 रुपयावाली चप्पल घालायची, पण कॉलेजमध्ये जुता घालूनच याच. इकडे माणसाला बायानी बायले माणूस बनवण्याचा खेळ चालू होता, फक्त साडीची कमी होती. कॉलेजमध्ये झोल्या झंड्या करण्यात झाल्या आणि गाडीला लावली चाबी आणि निघालो घराकडे जायसाठी. तर लोक तुम्ही पण फॉलो करून घ्या पुढच्या व्हिडिओ.